हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्वराजची दुनिया। स्वराजच्या दुनियामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। आणि ऑफकोर्स नेहमीप्रमाणे आपला ब्लॉग चालू आहे किचनमध्ये। फेवरेट ठिकाणे आणि कामावरून घरी आल्याच्या नंतर फेवरेट जागा आणि फेवरेट पर्सन जाना त्या पर्सनला काय पडलेलं नाहीये। तर सांगायचा मुद्दा आणि दाखवायचा मुद्दा। हे बघा, फेवरेट पर्सन काहीतरी बनवतोय। काय बनवती बाबू तू? काय माहिती, बाबूलाच माझ्या माहिती नाही बाबू काय बनवतीये ती। बरं काय काय ती रेसिपी तर सांग जरा नो मला। नो नो इट्स माय सिक्रेट रेसिपी। तिची सिक्रेट रेसिपी आहे। आणि मी तुम्हाला सांगते, मला घरी आल्यावरती मला पावभाजी बनवायची होती। म्हटलं चला पावभाजी बनवूया खूप दिवसांनी। आणि यांचं वेगळंच दिसतंय किचनमध्ये। मॅडम किचनमध्ये ठाण मांडून बसल्यात की किचन त्या खाली करणार नाहीयेत। बाई मला जेवण बनवायचे। किती वेळ लागेल तुला? 10-15 मिनिटं। तास 10-15 तास तू किचनमध्ये उभी राहणार आहे? 10-15 तास तिला किचनमध्ये लागणार। आता ती दुनियाच्या वेगळी काय रेसिपी बनवतीये आय डोंट नो। आणि इकडे बघा, हे तिने बटाटे उकडलेले आहेत। अर्धे बटाटे तिने रेसिपीमध्ये घेतलेले, म्हणजे बटाट्याची रेसिपी आहे तिची। बाळा थोडंसं वेळ दे मला, आणि माझं किचन थोडंसं मोकळं करून मला दे। नो काय नो? काय नो? बाबू पटपट। मी आता काहीतरी बनवते ना, पहिल्यांदा किचन मध्ये आले ना। ती काहीतरी बनवते, ती पहिल्यांदा किचन मध्ये आली ऑफकोर्स, तर ते बनवायलाच पाहिजे। चला आपण किचनच्या बाहेर येऊ द्या। किचनच्या बाहेर आपलं हॉलमध्ये जग आहे सध्या, नाहीतर आपलं जग किचनमध्येच असतं। फेवरेट ठिकाण, फेवरेट प्लेस। लवकर लवकर उरक बाई, मला भूक लागली आहे। मला देशील ना खायला? नशीब। हे बघा, मस्तपैकी पावभाजी बनवली आणि घमघमाट सुटलाय पावभाजीचा नुसता। पण पावभाजी बनवताना माझ्यासोबत असं झालं, मला तर कधी कधी असं वाटतं की जेवण चांगलं बनवायला गेलं ना की काही ना काही असं होतच असतं। ही एव्हरेस्टची मिरची पावडर आणलेली, जी मी नेहमीच वापरते, एव्हरेस्टचीच। एव्हरेस्ट लाल तिखट। मी एव्हरेस्टची लाल तिखट मिरची पावडर आणली, जी मी नेहमीच वापरते। आणि मला असं वाटलं की आज पण मी तीच घेऊन आले। आणि आज म्हणजे ती खूप दिवस झाले आणून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये। जुनी मिरची पावडर होती, ती संपल्यावरती म्हटलं ती वापरावं आणि तुम्हाला दाखवते ती मिरची पावडर कशी आली। आणि मी शिकलेली असून अनपढ सारखी वागले। स्वतःला अनपढ म्हणून घेण्यात मला काहीही असं वाईट वाटत नाही, कारण की आजचा दिवसच म्हणजे हे तसंच आहे। हे बघा, ही मिरची पावडर आहे एव्हरेस्टची। आणि ही मिरची पावडर, आणि ही मिरची पावडर नाहीये, ह्याची पावडरच नाहीये ती। काय सांगू तुम्हाला, असं होतं माझ्यासोबत। करायला जाते एक आणि होतं एक। पॅकेट पण मी उलटच कापले। कोर्स ग्राउंड चिली पावडर। तर काय सांगू तुम्हाला, ही माझ्यासोबत झालेली घटना। मी 9 वाजता घेऊन आले, खरंच 9 वाजता घेऊन आले, अनपढ सारखे वागले। आणि त्या पावडरमुळे असं झालंय की ती पावडर टाकायचा अंदाज मला नाहीये। आपण मोस्टली पावडरच टाकतो ना, त्या पावडरचा अंदाज आपल्याला येतो किती टाकायची किती नाही ती। आणि याचा मला अंदाजच आला नाही, पावभाजीमध्ये टाकताना याचा मला बिलकुल अंदाज आला नाही। आता मला कळत नाही ती पावभाजी कशी झाली आहे, तिखट झाली आहे की गोड झाली आहे की काय झाली आहे।
म्हणजे एवढं प्रेमाने मी पावभाजी बनवायला घेतली आणि आता स्वरा मला टेस्ट करून सांगाल की ती पावभाजी कशी झाली. ती मला तिला आधी म्हटलं शिजत होतं तेव्हा म्हटलं स्वरा पावभाजी कशी झाली सांग. ती मला म्हणते मला अजिबात बळीचा बकरा बनवू नको. मला अजिबात बळीचा बकरा बनवायचा नाही. म्हणजे शिजत होती त्यावेळेस तिला म्हटलं ना बघ ना कशी झाली टेस्ट करून सांगतो. म्हणजे बळीचा बकरा मला नाही बनवायचं. तुझे एक्सपेरिमेंट माझ्यावरती नाही ट्राय करायचं. आता तो एक्सपेरिमेंट नाहीये हे तिला कोण समजावणार की हा मम्मीने एक्सपेरिमेंट केला नाहीये. ते मम्मीकडनं झालेली चुकून गलती आहे. बट ती ॲग्री करत नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. पावभाजीमध्ये आज वाटाणेच नाही टाकले. वाटाणेच नाही टाकले. आत्ता माझ्या लक्षात आलं मी वाटाणे पण नाही टाकले. ही म्हणती बरं झालं कारण की हिला वाटाणे आवडत नाही. तर स्वराला बिलकुल वाटाणे आवडत नाही. काय अरे सांग काय मला गोल गोल फिरव. अरे बोल काय आलं. हिला हात धुवायचं हिला कॅमेऱ्यासमोर नाही यायचं. शी हेट कॅमेरा. बाई पावभाजी खाऊन सांग मला कशी झाली. बटर घे स्वरा त्याच्यात अजून दे. मीच देऊ. मीच दे. चला एक्सपेरिमेंट फसला. जर चांगली नाही झाली तर मला ओरडेल ती. बघू खाऊन सांग ना. खाऊन तर सांगून देते. बटर देते आधी खा मग ती बटर दे आधी सांग. बटर देते तिला. खरंच चांगली आहे. हे कुठलं बटर देऊ. हर्बचं देऊ का हे देऊ. हर्बचं देऊ. ठीक आहे हे नको नॉर्मल आलं नको.